Hi guys, this is Payal and you know what happened today? मी थोडंसं ज्ञान दिलं एका व्यक्तीला. झालं काय सुरुवातीपासून सांगते, पहिला हा व्हिडिओ बघा. तर ही रोजची परिस्थिती आहे आमची. कॉलेज सुटलं की आम्ही असं जनावरागत बसमध्ये शिरतोय, बसमध्ये बसतोय, स्ट्रगल बसमध्ये बसण्यासाठी. आणि जेव्हा आम्ही बसत होतो, मी जेव्हा आतमध्ये रस्त्यात दरवाजाने येत होते त्यावेळेला ते ड्रायव्हर काका म्हणले की कंडक्टर काकांना म्हणत होते की असे इंजिनियर आहे, ते इंजिनियर लाईक ते टॉन्ट होता त्यांना, त्या मुलींना की ही इंजिनियर आहेत आणि ह्यांना मॅनर्स नाहीत बसमध्ये चढायचं. मग मी बसमध्ये गेले आणि म्हणलं की काका ते इंजिनियर आहेत, पण ते इंजिनियर असणे लांब पोचायचं असते. म्हणलं इथनं बस स्टॉपला स्टँडला जायचं असते पंढरपूरच्या, आणि तिथनं मग त्यांच्या गावाच्या गाड्या पकडायला असते, त्यांना जायचं असते. मग अंधार होतोय, आधीच वैतागलेले असतात आणि त्यात बस मिस झाल्या पुढच्या किंवा लय उशीर झाला की सगळं बिघडते. त्या वैतागानं त्यांनी तसं करत असतात. म्हणलं ती जर महामंडळाची गाडी अर्धा तासाला एक आली तर काय बरं होईल, काय तिथं काय वाईट होणार आहे जर अर्धा तासाला एक आली तर ती म्हणली की हे बघा आता 2 मिनिट थांबा, मागं गाडी येते म्हणली तर म्हणजे ही गाडी भरूपर्यंत मागणं दुसरी गाडी येत्या. मग मी म्हटलं की अहो तीच तर प्रॉब्लेम आहे. म्हटलं तुम्ही म्हणताय की अजून 2 मिनिटं थांबा, मागणे अजून एक गाडी येत्या आणि त्यात ती गाडी मोकळी जाते, त्यातून बसत नाही. मी काय म्हणते, तुम्ही 20-20 मिनिटाच्या अंतरानं या ना. मग ह्याला बी त्रास नाही त्याला बी त्रास नाही, दोन्ही गाड्या निम्मे भरून जातील. तुम्ही म्हणता जनावरागत आम्ही एका बसमध्ये चढतोय. तुम्ही ही परिस्थिती आमच्यावर आणताय. आता ह्याचा दोष कुणाला द्यायचा? महामंडळाला द्यायचा, जे बसेस अरेंज करते ती त्यांना का, कॉलेजला का, कोणाला द्यायचा का, लेकरांना द्यायचा? एक तर 9 to 5:30 कॉलेज असते, वैतागलेले असतात सगळी, आणि रोज असते असं नाही, आठवड्यात एकदा असते हो. आणि काही जण एवढं रूडली बोलतात. आता कालचाच माझा एक्सपिरियन्स आहे, आम्ही अजून ब्लॉग टाकला नाही तो आता टाकेन नंतर एडिट करून. त्या काकू बसाल त्या गाडीमध्ये आणि एक कंडक्टर काका त्यांना असं सरकवालते आणि दरवाजा वडालते, सरका म्हणून दरवाजा वडालते. मग त्या काय तर बोलल्या, हे बी गाडीतून उतरले कंडक्टर, 2 जण गेले मिटवा भांडून तिकडं. ती बस निघालेली पूर्ण, दरवाजा बंद करायचा होता. अर्धा तास स्टॉप बस परत मिटवायसाठी भांडणं ह्यांची. आता ह्या कंडक्टरला एवढं तर ट्रेनिंग द्या तुम्ही की लोक अशी भेटणार आहेत आपल्याला, म्हातारी माणसं आहेत ती, त्यांना तेवढं नाही समजत. त्यांनी काहीतरी अपशब्द बोलला वाटतं मग काकूंनी त्या, पण त्यांना एवढं तर सांगा की होय तुम्हाला इथं तुमचा कंट्रोल करावा लागणार आहे, मग ते सिच्युएशन मॅनेज करावं लागणार आहे. हे दोघं बी भांडाय तिकडे गेलेत, हे कंडक्टर बी तिकडं, ते काकू बी तिकडं, सगळी ड्रायव्हर बी त्यांच्या मागं मग तिकडंच मिटवायलाच सगळी. आम्ही इथं वाट बघतोय, अर्धा तास झालं, आत्ता निघल गाडी. आणि गाडी बी अशी टपापर्यंत भरलेली पूर्ण. माणसं काय जणांचं खाली पाय टेकत नव्हतं, एवढी पूर्ण गाडी भरलेली. म्हणजे किती गर्दी होती तुम्ही विचार करा. तिथं असं इतकं सफोकेटेड होत होतं, एवढं गरम व्हायला लागलं होतं. असल्यात सगळी गाडी फुल पॅक होती. आणि ज्या मंगळवेढ्याला जाणाऱ्या गाड्या होत्या त्या घेण्यात आल्या गोपाळपूरवाल्यांना. गोपाळपूरमध्ये जे येणार होते ती खाली उतरायची, 4दा मंगळवेढ्याला जाणाऱ्या गाडीला विचारायची गोपाळपूरमध्ये थांबणार आहे का, ते नाही म्हणायची, मग ही माघार यायची. एवढं चाललेलं. आणि मी एक्सपिरियन्स केलं आहे, बायकांना बोलताना, स्त्रियांना बोलताना इतक्या असं रूडली, एवढं असं घालून पाडून बोलतात नाही कंडक्टर वगैरे. का? यू आर सर्वंट, यू आर पब्लिक सर्वंट, तुम्ही आमच्या सेवेसाठी आहे भाई. आता ही पण लय झाली, एवढं मॅनर शिकवायला त्यांना. राहून द्या, तुम्ही नाही सर्वंट बाबा, पब्लिक सर्वंट नाही तुम्ही, पण नीट तर बोला. तुम्ही जसं फ्रस्ट्रेटेड आहात, सगळ्यात रूढ बरं का, ही सगळ्यात रूढ लोक ही कंडक्टर. तुम्ही जसं फ्रस्ट्रेटेड आहे, तुम्हाला जसं चिडचिड झालं, तसं ती जो कम्युटर आहे ते काय आनंदात आहे होईल. ते का वर्ल्ड टूरला निघाला असतं तर बसनं आला असता का? काय इंजिनियर आहे म्हणून तुम्ही? आहे आम्ही इंजिनियर, झाल्यावर इंजिनिअरिंग कंट्री पहिला सोडतील ती इंजिनियर. काय बसा मग फेऱ्या मारत बसणं तुमच्या. ती दुसरी बस आलेली मोकळी गेली लिटरली आमच्यासमोरनं. तीच बस, ह्या दोन्ही बस जर पहिली बस आली असते 15 मिनिटाच्या अंतरानं, 20 मिनिटाच्या म्हणजे डिस्टन्सनं आल्या असत्या तर काय बिघडलं असतं? काय चुकी झालं असतं का? ह्यांचं पगार कट झाला असतं का? जास्त पगार पडला नसता सोडा, पण काय झालं असतं? ही त्रास झाला नसता ना. ह्याला बोलायला खवळायला लगेच ते किती रूडली वागतात तुम्हाला काय माहिती.
मी एक सारखं म्हणजे रेग्युलरली बसनं प्रवास करणारी व्यक्ती आहे, त्यामुळे मला माहिती आहे की कसं असते. आणि माझं पहिलं असं व्हायचं, एक आड म्हणजे एक ट्रिप ॲड म्हणजे ही एक ट्रिप झाली, दुसऱ्या ट्रिपला माझी कंडक्टर सगळं भांडणं व्हायचीच. एकतर माझ्या पर्सनल रिझन्समुळं, नाहीतर दुसरं कोणाला तर त्यांनी काहीतरी असं बोललेलं असायचं, काहीतरी केलेलं असतं असं आणि मी ती चिडून तसं करायचो. होतच होतं असं. दॅट्स इट. काकूने मला चहा प्यायला बोलवलेलं, पण मी आधी माझं फ्रस्ट्रेशन काढलं. काकू बिचारा माझा वाट बघायला. बाय बाय. चहा येऊन आता डोकं शांत करणार.